माझा मुलगा सकाळी 10:30 वाजता शेतामध्ये गेला. एक मजूरदार सोबत घेऊन पाणी पाणी देत होता शेतामध्ये. आणि त्याने 3 वाजता फोन केला. 3 वाजून 22 मिनिटांनी का आई म्हणजे बहिणीला का मी घरी येतो. तो काही घरी आला नाही. आणि संध्याकाळी मग मी शेतातून आली, दुसऱ्या शेतामध्ये होती मी. 6 वाजून 12 मिनिटांनी मी फोन केला, तर अर्ध्या तासात येतो म्हणाला. आणि मग त्याच्यानंतरच मी लगेच फोन लावला. त्याने काही फोन माझा उचलला नाही. आणि तो रोजदार होता, तो घरी रमेश विठ्ठल वाडई, तो गावामध्ये येऊन अडकून आहे असं सांगितलं. पण त्यांनी मला काही येऊन सांगितलं नाही घरी, माझ्या काही घरी येऊन सांगितलं नाही, लोकांना सांगितलं. आम्ही फोन लावत होतो, फोन उचलत नव्हता. मग आम्हाला वाटलं की फोन काऊन ना उचलून राहिला, म्हणून आम्ही बाहेर निघून पाहिलं. लोक जमा होऊन होते. कुणीच सांगे नाही की का घडलाय, कुणाला का झालाय. आम्ही विचारत होतो, आम्हाला माहित नाही म्हणत होते. मग आम्ही शेताच्या वाटेने जायला लागलो, पैदलच गेलो. आणि मग दुसरा कोणी सोबत मिळाले, त्याच्यासोबत मग आम्ही तिथपर्यंत चाललं गेलो. तिथं गेल्यावर आम्हाला माहित पडलं की तन्मय ताराला अडकून, सुधाकर पाचभाई याच्या शेतामधल्या ताराला अडकून पडून आहे. त्याला करंट लागला आहे, तो मेलेला आहे असं आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं. मग आम्हाला कोणी जवळ जाऊ देत नव्हते. मग आम्ही जबरदस्तीने गेलो, पाहिलं. आम्हाला घरी त्यांनी चालले जा, म्हणजे इथं ते राहू नका असे म्हणून आम्हाला जबरदस्तीने घरी आणून दिलं. माझ्या बाबाला येऊ दिलं नाही आणि कोणाला येऊ दिलं नाही. आणि त्यांनी माझ्या मुलाला तिथून उचलून टाकलं. ज्या घटनास्थळी होता माझा मुलगा, त्या तिथून उचलून त्यांनी इकडे घेऊन आले. आणि घडलेलं आहे ते पंढरी वाडई, रवींद्र थेरे येथून करंट चालू होत होता. तर तो सुधाकर वारलू पाचभाई आणि मारुती पाचभाई ह्या शेतापर्यंत मधामध्ये करंट, तिथून सुरुवात तर येथून शेवट होत होता. मधामध्ये माझा मुलगा कुठेही अडकून मरू शकत होता. यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कधीही करंट लावत होते आणि कधीही करंट काढत होते. माझा मुलगा जो मेला त्याच्या मरणा त्याचे जबाबदार हे पंढरी वाडई, कुंडलिक वाडई, सुधाकर वाडई, मारुती पाचभाई, राजेश पाचभाई, सुनील पाचभाई, सुधाकर पाचभाई, रमेश विठ्ठल वाडई हे सर्व जबाबदार आहे. मला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मेलेल्या मुलाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. जबाबदार आहे. पोलीस स्टेशन मध्ये FIR त्या दिवशी घेतही नव्हते. आणि मग आम्हाला अर्धा तास 1 तास तिथं थांबवलं. त्याच्यानंतर घेतली आणि चौकशी तेवढी काही त्यांनी चौकशी करून नाही राहिले आहे. ज्या पद्धतीनं घाईनं चौकशी करायची आहे त्या पद्धतीनं त्यांनी चौकशी करून राहिले नाही.